माझं नाव निशा आहे. मी दिसायला खूपच सुंदर आहे. मला नवीन नवीन दांडे हातात घ्यायला फार आवडतात. मी एका खेडेगावात राहते. मी घरात लपून लपून मोबाईलवर नवीन नवीन दांडे आणि चिमण्यांचे व्हिडिओ बघते. आमच्या गावात तशा सोयी सुविधा कमी असल्यामुळे बाजाराला आम्हाला तालुक्याच्या गावाला जायला लागायचं. मी आणि माझी मैत्रीण माधुरी आम्ही दोघी मिळून तालुक्याला बाजाराला जायचो. माधुरी पण दिसायला भरगच्च होती. तिचा एक बॉयफ्रेंड सुद्धा होता. ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत सारखी करत होती आणि त्यांनी कसं कसं केलं हे मला सांगत होती. मला पण ते ऐकायला फार आवडायचं. मी सारखं सारखं तिला विचारायचे की तुम्ही कसं कसं करता. ती जेव्हा सांगायची तेव्हा माझ्या चिमणीतून पाणी यायचं. मला पण तिच्या बॉयफ्रेंडला करू वाटायचं. माधुरी आणि मी बसमधून बाजाराला जाताना आमच्याकडे खूप वेळ असायचा. मग आम्ही मागच्या सीटवर बसायचो आणि चिमणी आणि दांड्याचे व्हिडिओ बघायचो. आणि मग माधुरी माझा आंबा दाबायची तेव्हा मला खूप बरं वाटायचं. मग मी पण तिचा आंबा दाबायचे आणि तिच्या चिमणीला वरूनच हात लावायचे. तिची चिमणी ओली झालेली असायची. आम्हाला असं करायला खूप आवडायचं. पण एक दिवस ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला गेल्यामुळे मला एकटीलाच बाजाराला जायला लागलं. पण माझं मन स्थिर राहत नव्हतं. माधुरी आणि तिचा बॉयफ्रेंड कशी करत असतील या विचारानं माझं सगळं अंग गरम झालं होतं. या विचारातच मी बसमध्ये चढले आणि आमच्या नेहमीच्या मागच्या सीटवर जाऊन बसले. माझं शरीर पूर्ण गरम झालं होतं. त्यामुळे लक्ष दुसरीकडे करायला मी इयरफोन घातले आणि गाणी ऐकू लागले. एवढ्यात बसमध्ये एक हँडसम मुलगा चढला आणि तो माझ्या बाजूला येऊन बसला. तशी नेहमीसारखी आज बसमध्ये गर्दी नव्हतीच. पुढच्या 2-3 सीट भरल्या होत्या आणि मागच्या सीटवर आम्ही दोघे होतो. तो माझ्या बाजूला येऊन बसल्यावर मी जरा बाजूला सरकले. मी तिरक्या नजरेनं त्याच्याकडे बघितलं तर त्याची पर्सनॅलिटी हिरोसारखी होती. आधीच मी गरम झाले होते आणि त्याच्याकडे बघून तर माझ्या चिमणीतून पाणीच यायला लागलं. माझ्या डोक्यात त्याच्याबद्दल विचार खेळायला लागले. एवढ्यात त्यानं माझ्याकडे बघितलं आणि तो हसला. मी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला आणि मी पण हसले. आता माझ्या चिमणीतून अजूनच पाणी यायला लागलं होतं. त्यामुळे मी पायावर पाय ठेवता माझी करायची खूप इच्छा झाली होती. एवढ्यात बस सुरू झाली. मग त्याने मला माझे नाव विचारले. मी लगेचच सांगितलं. मग पण त्याला त्याचं नाव विचारलं. त्यानं सांगितलं माय सेल्फ सागर आणि मला हात मिळवला आणि मग आम्ही दोघं एकमेकांसोबत बोलू लागलो. खूप खूप गप्पा मारल्या. माझं अंग अजूनच गरम व्हायला लागलं होतं. सागर सोबत गप्पा मारत मारत मी झोपून गेले. सागरने सुद्धा इयरफोन कानात घातले आणि तो सुद्धा गाणी ऐकू लागला. बस थोडी पुढं गेली तसं ड्रायव्हरने ब्रेक मारला आणि मी एकदम सागरच्या खांद्यावर पडले. त्यानं पण लगेच मला सावरलं. मला सावरताना त्याचा हात माझ्या आंब्याला लागला. मी एकदम जागी झाले आणि सरळ बसले. मग सागर म्हणाला झोपणार असलीस तर झोप माझ्या खांद्यावर. पण मी त्याला नाही म्हटलं कारण मला भीती वाटत होती. बस थोडीशीच पुढे गेली आणि ड्रायव्हरने पुन्हा ब्रेक मारला. पण मी बेसावध होते आणि ब्रेक मारल्यामुळे मी एकदम सागरच्या कुशीत पडले आणि तो सुद्धा खाली वाकला आणि कळत न कळत त्यांनी माझी किस घेतली. मग मी स्वतःला सावरलं. मग सागर मला सॉरी म्हणाला. पण मी काहीच न बोलता त्याच्याकडे बघून फक्त हसले. मग सागरला सुद्धा समजलं की माझी पण करायची इच्छा आहे म्हणून मग नंतर सागर माझ्या जवळ यायला लागला. सरकत सरकत तो मला येऊन चिटकला. त्यानंतर जेव्हा ड्रायव्हरने ब्रेक मारला तेव्हा तो एकदम माझ्या अंगावर पडला आणि त्याने माझ्या मानेवर किस केला. माझ्या अंगातून शहारे यायला लागले. त्यानंतर त्याने एकदम माझ्या आंब्याला हात लावला. मी शांतच बसलेले होते. मग त्याने माझे आंबे वरूनच चोळले. मी अजूनच गरम होत गेली. माझ्या चिमणीच्या पाण्यामुळे माझा ड्रेस ओला झाला. त्यानं माझा आंबे दाबले आणि तो आत हात घालायला गेला. पण मी त्याचा हात थांबवला कारण तिथं पुढे माणसं होती. सागरचा दांडा मी वरूनच सोडला. तोपर्यंत आमचा स्टॉप आला होता
आम्ही उतरलो. त्यानंतर आम्ही बाजाराजवळ गेलो. तेवढ्यात सागर म्हणाला की मला करायचं आहे. पण मी म्हटलं कुठं? मग सागर म्हणाला हॉटेलवर जाऊया. मी म्हटलं की पण उशीर होईल, मला बाजार पण घ्यायचा आहे. घरी बाजार तर दाखवावाच लागल ना. सागर म्हणाला की आल्यावर बाजार करूया. मग आम्ही दोघे एका हॉटेलमध्ये गेलो आणि तिथं एक रूम घेतली. रूममध्ये गेल्यावर सागरने त्याचे कपडे काढले. मग मी पण माझा ड्रेस काढायला गेले. तर सागर म्हणाला थांबा मी काढतो. मग त्याने माझा ड्रेस काढला. मग मी बेडवर पडले. त्यानं माझी आतली कपडे खाली केली आणि माझ्या चिमणीला चाटायला लागला. आधीच माझ्या चिमणीला पाणी सुटलं होतं आणि सागरने ते चाटल्यावर मला अजूनच बरं वाटलं. मग मी सागरचा दांडा हातात धरला आणि हलवायला लागले. थोड्या वेळाने सागरने पुन्हा माझी चिमणी चाटली. त्याचं हे असं करणं मला खूपच आवडलं, कारण मला सारखं वाटायचं की माझी चिमणी कोणीतरी चाटा. मग नंतर सागरचा दांडा माझ्या चिमणीत जावा असं वाटायला लागलं. मग मी त्याचा दांडा धरून माझ्या चिमणीजवळ आणला. सागरने त्याचा दांडा माझ्या चिमणीवर चोळला आणि मग एकदम आत घातला आणि आत बाहेर करायला लागला. मी तशीच पडून राहिली. मला खूप बरं वाटत होतं. थोडा वेळ तसं केल्यावर त्याने पुन्हा माझी चिमणी चाटली. सागर खूपच छान करत होता, अगदी मला हवं आहे तसं. मग पुन्हा त्यानं त्याची तिन्ही बोट माझ्या चिमणीत आत घातली. मग मी जरा ओरडले, पण मला ते तसंच राहावं असं वाटत होतं. नंतर पुन्हा त्यानं त्याचा दांडा माझ्या चिमणीत घातला आणि आत बाहेर करायला लागला. थोड्याच वेळानंतर सागरच्या दांड्यातून पिचकारी आली आणि त्याने ती पिचकारी माझ्या चिमणीवर सोडली. मग हातानं तिला चोळलं, पण सागरने पुन्हा माझी चिमणी चाटली. त्यानंतर आम्ही दोघे पण थकलो. मी नंतर सागरचा दांडा जरा चोळला आणि मग आम्ही कपडे घालून हॉटेलच्या बाहेर पडलो आणि मग सगळा बाजार करून मी गावाला आले. मग घरी मला इच्छा झाली की मी सागरला आठवून माझ्या चिमणीत बोटं घालायला लागले. आणि मग जेव्हा मी बाजारला जात होते तेव्हा मी त्याला भेटायला लागले आणि आम्ही करत होतो. मला जे हवं होतं ते मला मिळायला लागलं होतं. हळूहळू मग माझ्या चिमणीचं दार मोठं व्हायला लागलं. मी खुश होते.